विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बी ए भाग 1 सेमिस्टर 1चा जो पेपर आहे त्याचं नाव आहे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना तुम्हाला माहीतच आहे की FY BA की सेमिस्टर सिस्टीम आहे आणि ही असणारी सेमिस्टर सिस्टीममध्ये सेमिस्टर 1 जे आहे त्या सेमिस्टर 1ला भूगोलाचा असणारा जो पेपर आपण अभ्यासणार आहे त्याचं नाव आहे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलाची असणारी परीक्षा ही 50 मार्काची असेल आणि सेमिस्टर 2ला पेपर नंबर 2 असेल तो 50 मार्काचा असेल. ते सेमिस्टर 1ला असणारा जो प्राकृतिक भूगोल हा जो आपला पेपर आहे या पेपरला असणारा जो सिलेबस आहे तुम्ही स्क्रीनवरती पहा. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला सिलेबस दिसतोय. या सिलेबसचा आपण अभ्यास करत असताना मी प्राध्यापक डॉक्टर NS पोळ अशी माझी ओळख आहे. तर कोविडच्या महामारीच्या कालखंडामध्ये असणारा अभ्यासक्रम हा आपल्याला ऑनलाईन शिकायचा आहे आणि हा ऑनलाईन अभ्यास शिकत असताना मग प्रामुख्यानं की या झूमच्या माध्यमातून किंवा एक्स रेकॉर्डरच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवीन किंवा आपले तास होतील. हे तास तुम्ही तुमच्या सवडीनं बघू शकता. या ग्रुपला तुम्हाला सगळ्यांना ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला ज्यावेळी सवड असेल त्यावेळी तुम्ही हे असणारे लेक्चर्स आपले ऐकू शकता. आता सर्वसाधारणपणे आपल्या इथं असणारा जो सिलेबस आहे हा सिलेबस इथं दाखवलेला आहे स्क्रीनवरती की ह्या सेमिस्टरला एकूण 4 युनिट असणार आहेत. त्यातलं पहिलं जे युनिट आहे ते म्हणजे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलाची असणारी ओळख ही पहिल्या युनिटमध्ये आपण करणार आहोत. आता हा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोलाचाच इंग्रजीमध्ये फिजिकल जिओग्राफी असं म्हणतात आणि प्राकृतिक भूगोलाची असणारी तोंड ओळख या पहिल्या युनिटमध्ये आपण करत असताना त्यामध्ये काही उपघटक या ठिकाणी तुम्हाला दिसतात. त्याप्रमाणे आपण ही युनिट अभ्यासणार आहोत. की पहिल्यांदा या युनिटमध्ये सुरू करत असताना प्रस्तावना, त्यानंतर पृथ्वीवरील प्राकृतिक विविधता, प्राकृतिक भूगोलाच्या असणाऱ्या व्याख्या, प्राकृतिक भूगोलाचे असणारे स्वरूप, प्राकृतिक भूगोलाची असणारी व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या असणाऱ्या शाखा आणि प्राकृतिक भूगोलाचं असणारं महत्त्व, अशा काही घटकामध्ये आपण हा अभ्यास करणार आहोत. दुसरं जे युनिट आहे त्याचं नाव आहे वातावरण. वातावरणालाच इंग्रजीमध्ये ॲटमॉस्फिअर असं म्हणतात आणि याचा अभ्यास करत असताना या युनिटमध्ये प्रामुख्यानं वातावरणाची निर्मिती कशी झाली, वातावरण म्हणजे काय, वातावरण कशाला म्हणतात, वातावरणाच्या असणाऱ्या व्याख्या काय, वातावरणाच्या असणाऱ्या घटना, वातावरणाची निश्चित असणारी रचना किंवा वातावरणाची रचना कशी आहे, त्याचबरोबर वातावरणाचे असणारे गुणधर्म काय आहेत, त्यानंतर वातावरणामध्ये असणारे जे घटक आहेत त्यामध्ये उदाहरणार्थ तापमान, तापमानाच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, त्यानंतर तापमानाचे वितरण कसे आहे, पृथ्वीवरती तापमानाचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे, त्यामध्ये उभ्या दिशेतील वितरण आणि आडव्या दिशेतील वितरण, त्याचबरोबर समताप रेषानुसार क्षितिज समांतर तापमानाचं असलेलं वितरण, त्याचबरोबर वृष्टी किंवा पर्जन्य, त्यानंतर पर्जन्याच्या असणाऱ्या व्याख्या आणि पावसाचे प्रकार किंवा पर्जन्याचे असणारे प्रकार इत्यादी अभ्यास आपण या दुसऱ्या युनिटमध्ये करणार आहोत. यानंतर आपलं जे तिसरं युनिट आहे या पेपरमध्ये त्याचं नाव आहे शिलावरण. तर शिलावरणाचा अभ्यास करत असताना पृथ्वीचे अंतरंग किंवा ज्या पृथ्वीच्या भूपृष्ठावरती आपण राहतो, वावरतो, या पृथ्वीच्या भूपृष्ठावरती भूपृष्ठाच्या खाली काय परिस्थिती आहे याचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. पृथ्वीचे अंतरंग म्हणजेच
इंटिरियल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ, पृथ्वीची असणारी अंतर्गत रचना आणि या रचनेचा अभ्यास करत असताना भूगर्भामध्ये असणाऱ्या विविध खनिजांची किंवा असणाऱ्या घटकांची घनता, त्याचबरोबर तिथं असणारं तापमान आणि भूकंपाच्या असणाऱ्या लहरी या माध्यमातून पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास आपण करणार आहोत. यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे वेगनरांचा भूखंड वहन सिद्धांत. अल्फ्रेड वेगनर नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत आणि या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारे हे जे खंड आहेत, हे खंड आणि त्यांचं होणारं वहन किंवा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे वाहत जातात, कसे शिफ्ट होतात, या संदर्भात त्यांनी एक सिद्धांत लिहिलेला आहे. हा सिद्धांत आपण या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर वेगनरच्या सिद्धांताचे पुरावे, या वेगनर यांनी हा जो सिद्धांत मांडला आणि ही असणारी थेरी आणि या सिद्धांतात कसा खरा आहे हे सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञांनी काही पुरावे दिलेले आहेत. या पुराव्यांचा अभ्याससुद्धा आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर खंडवहनावर या सिद्धांतावरती काही शास्त्रज्ञांनी काही आक्षेप घेतलेले आहेत, काही टीका केलेली आहे, या सिद्धांताचं परीक्षण केलेलं आहे. याचा सुद्धा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. यानंतर पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वसामान्य रचना, भूपृष्ठात जलद बदल घडवून आणणारी शक्ती म्हणजे भूकंप निर्मितीची असणारी कारणं, भूकंपाचे असणारे परिणाम आणि दक्षिण पूर्व आशियातील जे काही भूकंप झाले या भूकंपाचा सुद्धा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर भारतामध्ये झालेले भूकंपाचे झालेले परिणाम इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर भूपृष्ठावर जलद बदल घडवून आणणाऱ्या शक्ती, यामध्ये ज्वालामुखी आणि ज्वालामुखीचे असणारे प्रकार, ज्वालामुखीचे उद्रेकानंतर होणारे परिणाम इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपण हे असणारे जे तिसरे युनिट आहे शिलावरण, या युनिटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर चौथं युनिट जे आहे त्याचं नाव आहे अपक्षरण व निक्षेपण क्रिया व त्याची भू आकार निर्मिती, ज्याला आपण इरोजन असं इंग्रजीमध्ये म्हणतो, किंवा भूपृष्ठाची होणारी झीज, त्यालाच भौगोलिक मराठीतला असणारा जो शब्द आहे तो म्हणजे अपक्षरण किंवा विदारण, त्यालाच इंग्रजीमध्ये वेदरिंग असं सुद्धा म्हटलं जातं, वेदरिंग. तर या गोष्टींचा अभ्यास आपण शेवटच्या चौथ्या युनिटमध्ये करणार आहोत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं अपक्षरणाचे किंवा विदारणाचे असणारे प्रकार, विदारण किती प्रकारचं आहे, या प्रकारांचा विचार किंवा अभ्यास, विवेचन हे आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर क्षरण म्हणजे काय, क्षरणचक्र संकल्पना, क्षरणचक्राची असणारी व्याख्या, डेव्हिस यांनी स्पष्ट केलेली स्थलाकृतीचे परिणाम, त्यानंतर डेव्हिसचा सिद्धांताच्या बाजूची असणारी मतं आणि सिद्धांतावर झालेली टीका इत्यादी गोष्टींचा अभ्यास किंवा विवेचन आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. आणि या युनिटमधील असणारा जो शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे नदीचे क्षरणचक्र, बाह्यकारक, नदीचे कार्य, क्षरणकार्य, भरणकार्य इत्यादी गोष्टींचा विचार हा आपण या युनिटमध्ये करणार आहोत. नद्यांचा अभ्यास करत असताना नद्यांच्या असणाऱ्या ज्या अवस्था आहेत की नदीच्या असणाऱ्या उगम, संगम ते मिलन, ह्या 3 टप्प्यामध्ये नदी कशी कशी जाते, बाल्यावस्था असेल किंवा सुरुवातीची स्थिती, त्यानंतर प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, या अवस्थांमधून नदी जात असताना पृथ्वीच्या भूपृष्ठावरती कोणकोणत्या प्रकारची भू आकार किंवा भूरूप ही पृथ्वी नदी तयार करते आणि भूपृष्ठावरती आपल्याला ते पाहावयास मिळतात, यांचा सुद्धा विचार किंवा अभ्यास आपण या युनिटमध्ये करणार आहोत. आता प्रामुख्यानं हे असणारे जे आपल्या पेपरचं टायटल आहे ते म्हणजे प्राकृतिक भूगोल असं आहे. मग सांगितलं की त्यालाच इंग्रजीमध्ये आपण फिजिकल जॉग्राफी असं म्हणतो. आता या प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना की प्राकृतिक भूगोल म्हणजे तरी काय, तर उदाहरणार्थ भूगोलाला सर्व शास्त्रांचे शास्त्र असं म्हटलं जातं किंवा
भूगोल ही सर्व शास्त्रांची जननी आहे, माता आहे असं म्हटलं जातं. प्राकृतिक भूगोल ही त्याची अत्यंत महत्त्वाची एक ज्ञानशाखा म्हणून एक उदयास आलेली आहे. तिच्यात पृथ्वीची निर्मिती, पृथ्वीवरील प्रमुख भूरूपे, मृदावरण, पृथ्वीचे अंतरंग, भूपृष्ठावर कार्य करणाऱ्या अंतर्गत आणि बहिर्गत शक्ती, हवामान, वातावरणाचे घटक, पर्जन्यांचे असणारे प्रकार, जलावरण या घटकांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. पृथ्वीवरील सर्व प्राकृतिक घटकांचा सजीव सृष्टीच्या व मानवाच्या अस्तित्वासाठी मोलाचा उपयोग होत आलेला आहे. सजीवांचे जीवन या प्राकृतिक घटकांनी नियंत्रित केलेले आपल्याला दिसून येते. या प्राकृतिक घटकांनी पृथ्वीवर बहुढंगी असे नैसर्गिक पर्यावरण तयार केलेले आहे. आता निसर्गाच्या या आविष्कारातूनच मानवी जीवनातही विविधता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना प्राकृतिक भूगोलालाच इंग्रजीमध्ये फिजिकल जॉग्राफी असं म्हणतात. आणि ह्या फिजिकल जॉग्राफी म्हणजे काय, प्राकृतिक भूगोलामध्ये कशाचा अभ्यास केला जातो किंवा एकूणच भूगोल म्हणजे काय, भूगोलाचं असणारं स्वरूप काय, या गोष्टींचं ज्यावेळी आपण विवेचन करू त्यावेळी आपल्याला असं दिसून येईल की भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा एक ज्ञानशाखा आहे. भूगोलामध्ये किंवा मगाशी एक वाक्य तुम्हाला सांगितलं की जॉग्राफी इज ए मदर ऑफ सायन्स. भूगोल ही काय आहे तर सर्व विज्ञान शाखांची असणारी जननी किंवा माता म्हणून ओळखलं जातं. पृथ्वीच्या किंवा भूगोलाचा संबंध प्रत्येक विषयाशी, प्रत्येक घटकाशी येतो. आणि म्हणून भूगोलाची व्याख्या ढोबळमानाने ज्यावेळी आपण करतो त्यावेळी काय होते तर पृथ्वीवरती असणाऱ्या एकूणच पृथ्वीशी नैसर्गिक गोष्टींचा, मानवी क्रिया प्रक्रिया या गोष्टीशी निगडीत असणाऱ्या इत्थंभूत गोष्टींचा विचार, अभ्यास आणि विवेचन करणारं एक शास्त्र म्हणून भूगोलाकडं पाहिलं जातं. भूगोलाचा अभ्यासाचा टच हा प्रत्येक विषयाशी होतो. आणि म्हणून जॉग्राफी जे सायन्स आणि जॉग्राफी जे ब्रिज बिटवीन सायन्स अँड सोशल सायन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच भूगोल काय आहे तर भूगोल एक शास्त्र आहे. भूगोल काय आहे तर भूगोल एक विज्ञान आहे. आणि भूगोल एक ब्रिज आहे किंवा ज्याला आपण पूल असं म्हणतो की तो पूल काय करतो तर सायन्स आणि सोशल सायन्स किंवा विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांना जोडणारा एक दुवा म्हणून भूगोलाकडे पाहिलं जातं. इतकी मोठी जबाबदारी या भूगोल विषयाची आहे. आता भूगोलाच्या व्याख्या अभ्यासत असताना यापूर्वी तुम्ही भूगोलाचा अभ्यास जवळपास 10-11 वर्ष 12 वर्ष तरी मला वाटतं 3री-4थी पासून तरी भूगोलाचा अभ्यास तुम्ही सुरू केलेला आहे. आणि 12वीला बोर्डाची परीक्षासुद्धा तुम्ही दिलेली आहे. भूगोलाचा अभ्यास करत असताना काही भूगोलाच्या व्याख्यासुद्धा तुम्ही अभ्यासल्या असतील. आणि या व्याख्या अभ्यासत असताना भूगोलाच्या एक विविध व्याख्या सांगितल्या जातात. अगदी जुनी जी व्याख्या आहे की तुम्ही अभ्यासली पण असेल ती म्हणजे इरॅतोस्थेनिस या शास्त्रज्ञानं इसवी सन पूर्व 276 मध्ये मांडलेली होती. ख्रिस्तपूर्व हे 3रं शतक आहे. इरॅतोस्थेनिस या ग्रीक तत्ववेत्याने भूगोल या विषयाला जॉग्राफी हा शब्द दिला. जॉग्राफी हा शब्द GEOGRAPHY असा जो शब्द आपण वापरतो हा मूळ शब्द ज्यांच्यामुळं उदयास आला त्या शास्त्रज्ञाचं नाव इरॅतोस्थेनिस असं होतं. या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग या शास्त्रज्ञाने केला. इरॅतोस्थेनिस हे ग्रीक तत्ववेत्ते होते, ग्रीक शास्त्रज्ञ होते. आणि ग्रीक भाषेमध्ये जीओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफो GRAPHO ग्राफो याचा अर्थ मी लिहितो किंवा मी वर्णन करतो असा होतो. आणि म्हणूनच जॉग्राफी या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारं शास्त्र, पृथ्वीचा अभ्यास होय. इरॅतोस्थेनिस यांनी असं स्पष्ट केलेलं आहे. काय जॉग्राफी म्हणजे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन किंवा पृथ्वीचा अभ्यास होय.
आता टॉलेमी व स्ट्रॅबो हे दोन प्राचीन काळी होऊन गेलेले काही तत्ववेत्ते होते. आता स्ट्रॅबो हे दोघेही ग्रीक तत्ववेत्तेच आहेत. स्ट्रॅबो हे इसवी सन पूर्व 64 मध्ये यांनी पृथ्वीवरील स्थळांचे वर्णन केले आहे. पण त्याचबरोबर त्यामधील परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. टॉलेमीने जगाचा नकाशा तयार केला व भूपृष्ठावरील स्थळे व त्यांचे एकमेकाशी संबंध म्हणजे भूगोल होय असे स्पष्ट केलेले दिसून येते. प्रदेश, जागा, अवकाशासंबंधीचं अभिक्षेत्रीय किंवा स्पेशियल गुणविशेषांचे स्थानिक भिन्नतेचे भूगोल हे विज्ञान आहे. क्षेत्रीय अभ्यासामुळे भूगोल हे वितरणाचे शास्त्र बनले. तर अशा प्रकारे ग्रीक तत्ववेत्ते जे होऊन गेले यांनी प्रामुख्यानं भूगोलाचा अभ्यास करत असताना अशा विविध अंगांनी त्याचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, पुढच्या पिरियडला ज्या आपण राहिलेला भाग आहे तो कंटिन्यू करू. थँक्यू.